26 स्वराज्य स्थापन केलं। सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो राजू आणि आकाश ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी दर्शन पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आलाय। पॉवर प्लेचा पहिलं षटक हाताळण्यासाठी दर्शन तयार झाला। विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम। दोन्ही टीमला देऊया विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। पहिलाच बॉल दर्शन टाकण्यासाठी सज्ज। पहिलाच बॉल राजूसाठी स्विंग अँड मिस, आधी बॅट फिरली त्याच्या नंतर बॉल आला, अनुमान चुकला गेला। डावपुरा त्याच्या बॅट्समन साठी हीच गती राहावी, हाच टप्पा राहावा, हा दर्शनचा निर्धार होता। मनामध्ये हीच आशा अपेक्षा चालू होती की डावकुरे आताचा बॅट्समन म्हटला गेला ना तर त्याच्यामध्ये नॅचरली एनर्जी असते। कोणताही डावकुरे आताचा बॅट्समन ना तुम्ही त्याचे फॉर्म्स पहा, अगदी त्याचे फॉर्म्स हे स्ट्रॉंग असतात, त्याच्यामुळे सध्या तरी मोठ्या बॅकलिपने खेळण्याचा प्रयत्न, परंतु दर्शनचा चांगला बॉल व्हेरिएशनचा बीट करतोय राजूला। यावेळेला ऑन साइडला खेळतात, पॉवर प्ले सुरू आहे आणि डावकुऱ्याचा बॉलर आणि त्याच्या अगेन्स्ट डावकुऱ्याचा बॅट्समन हे युद्ध नेहमी तुम्हाला पाहायला मिळतोय। पहिला बॉल राहिला दर्शनच्या नावावरती आणि दुसरा बॉल राजूच्या बॅटमधून आला, हा दुसऱ्या बॉलवरती चौकार। सध्या तरी तुम्हाला 4 कबूतर पाहायला मिळतील जे विविध कलरचे आहेत। ते सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ चालू आहे आणि तेही सध्या तरी या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात। नैसर्गिक ठिकाणी ना क्रिकेट खेळणं आणि क्रिकेटचा अनुभव घेणं याच मोठ्या गोष्टींना आपण वावरत असतो, कारण निसर्गाचा हा जो आपण सुंदर देखाव पाहत आहोत ना, हे निसर्ग त्यांच्याच मुले टिकतं जे निसर्गाला सांभाळत असतात। तसेच कडवलीचे वनपाल अभिमन्यू जाधव साहेब, दीपकजी जुगरे, संजयजी हांडे, संजीवजी शिंदे या सगळ्यांमुळे हा निसर्ग टिकून आहे। चांगला बॉल, पहिला चेंडू राहिला ऑफस्टंप वरती, तो डॉट, त्याच्या नंतरचा चौकार, लेन थोडीशी चेंज केली, ऑन साइडला खेळले, बॅकवर्ड स्पीड लेगला चौकार आला, त्याच्यानंतर ऑफस्टंप वरती हा बॉल बीट करून जातोय राजूला। क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमन। आपण असं म्हणतो ना की कधी कधी जिथे ताकद कामी येत नाही ना तिथे युक्ती कामी येते, कारण मोठ्या बलवान हत्तीला एक मुंगी सुद्धा मारू शकते आणि अथांग भरलेला समुद्र एक तेलाचा थेंबी बुडू शकत नाही। त्याच्यामुळे कधी कधी युक्ती वापरा। वो पिच बॉल होता, फुटवर्कचा वापर नाहीये। ज्या ठिकाणी पदतलीचा वापर होतो ना त्या ठिकाणी तुम्हाला अशा बॉलवरती मोठे फटके पाहायलाच मिळतात। तुम्ही कधी ना हार्दिक पांड्याला पहा, तुम्ही कधी एबी डिव्हिलियर्सला पहा, त्यांच्याकडे फुटवर्क अफाट आहे म्हणून ते चांगले चांगले फटके खेळत असतात, परंतु इथे फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला। एक चौकारानंतरचा लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट आलाय, तो म्हणजेच गोलंदाज दर्शनच्या माध्यमातून। यावेळेला चांगला बॉल, बॅक टू द बॉलर समोर खेळतात, तिसरा डॉट बॉल, एक चौकारचं प्रत्युत्तर सुंदर दिलं गेलं चेअर अप करत असताना, कारण जी सुरुवातीला गोलंदाजी व्हायला हवी तीच गोलंदाजी या ठिकाणी दर्शन करतोय। सगळ्यांच्या वतीनं प्रेशर असतो ऍज अ कॅप्टन, तुम्ही जेव्हा संघाचं प्रतिनिधित्व करता आणि त्याहून जास्त प्रेशर असतो तो म्हणजेच पहिल्या षटकामध्ये जिथे निर्बंध हटलेले नसतात। परंतु काय बॉलिंग सध्या तरी दर्शनची सुरू आहे। राजूसाठी हा बॉल व्हाईट बॉल, शेवटचा बॉल टाकायचा होता परंतु व्हाईट बॉल पडला, त्या अनुमानाने धावफलक जाईल 5 वरती, पुन्हा तो बॉल टाकावा लागेल। ही ओव्हर होईल आता 7 बॉलची। हा बॉल जर डॉट आला किंवा व्हाईट बॉल आला तर मग 8 बॉलची होऊ शकते। टीमची धावसंख्या 5। नेक्स्ट मॅच साठी नक्कीच रिपोर्टिंग करा। दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच ज्या ठिकाणी कान्होबा गुरवली आणि त्यांच्या विरोधात टीम जरीमारी फळेगाव, दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचच्या टॉस साठी तुम्हाला इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी रिपोर्टिंग करायची आहे। शेवटचा बॉल होता, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एकही गडी गमावला नाही, परंतु धावसंख्या जर आपण पाहिल्या तर टीमच्या टोटल मध्ये 7 आहेत। जिथे बॅटिंग करतोय तो म्हणजे संघ कानिफनाथ गोडसही। सध्या तरी नागेश सुंदर संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवेलच। दरम्यान आपण क्रीडांगणाच्या चहूबाजूचा जर विचार केला गेला ना तर या क्रीडांगणावरती क्रिकेटचा खेळ अनुभवण्यासाठी जे प्रेक्षक आलात त्या प्रेक्षकांसाठी अगदी 4 प्रेक्षक कक्ष आहेत। एक प्रेक्षक कक्षाला नाव नाहीये, परंतु त्याच्याच बाजूला एकनाथ शेठ दळवी, ज्या मान्यवरांनी जे मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर आहेत त्यांचे फोटो तुम्हाला पाहायला मिळतील। त्यानंतर कैलासवासी रमेश सुदाम दळवी एक स्टँड, त्यानंतर त्यांच्याच बाजूला कैलासवासी नामदेव नाना मोरे स्टँड, मेहर स्टँड, त्याच्यानंतर आपण बाजूला बघितलं गेलं तर योगेशजी फुलोरे स्टँड जे आज आपल्यामध्ये नाहीये, त्यांच्याही आठवणींना उजाळा दिला जातोय। आणि त्यानंतर नारायण संभाजी देशमुख स्टँड आणि त्यांच्याच जर बाजूला पाहिलं गेलं तर अजून एक प्रेक्षक स्टँड आहे। त्या प्रेक्षक स्टँड मध्ये खरं तर प्रेक्षक गाडीवरती बसून या मॅचचा आनंद घेतात। सो थँक्यू, तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचे सहर्ष स्वागत। सेकंड ओव्हरला सुरुवात होईल। दिवेश
दिवेश आला सेकंड ओव्हर मध्ये, टी शर्ट नंबर 45. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं गेलं ना तर 18 आणि 45 हा आकडा तुम्हाला बहुतांश खेळाडूंच्या टी शर्ट वरती पाहायलाच मिळतो. आता पहा लॉंग ऑफला फिल्डर आहे, त्याच्याही टी शर्ट वरती 45 हा आकडाच परिधान आहे. धावसंख्या 7. समोर आकाश, कट केला गेलाय. आकाशने सुंदर फटका खेळला, ताकदीचा वापर कमी परंतु दिमाग जास्त लावलं गेलं. टप्पा पडला, बॉल बॅट वरती घेत असताना बॉल चालाय स्वीपर कव्हर बॉर्डरांच्या बाहेर. आकाशचा पहिला वार चौकार. या बॉलवरती इरादा साब होता. शॉर्ट ऑफ लाईन कमी गतीचा चेंडू दिवेशचा जसा पडला माहिती आहे, बॅकफुटला जाऊन कट केला तर स्वीपर कव्हरला डीप मध्ये फिल्डर नाहीये, बेनिफिट आपल्याला मिळेल. तोच बेनिफिट उचलत असताना टप्पा पडल्यानंतर बॅट अगदी क्रॉस फिरवली गेली आणि पहिल्याच बॉलवरती चौकाराने टीम आता पोहोचते 11 या आकड्यावरती. षटक दुसरं सुरू आहे. 5 ओव्हरची मॅच, शेवटची मॅच तुम्ही अनुभवत आहात ती म्हणजेच गुडसे आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे संघ फळेगाव. दिवेश सेकंड बॉल साठी तयार होता. रिदम मध्ये काहीसा अडथळा, पुन्हा एकदा यू टर्न मारून आपल्या ट्रॅक वरती तो सज्ज झालाय बॉलला फेकण्यासाठी. पहिल्याच बॉलवरती त्याच्या अगेन्स्ट चौकार आलाय, म्हणजेच त्याला इथनं कंट्रोल करावे लागतील या धावा. लेफ्ट आर्म बॉलर पडल्यानंतर आतमध्ये आला आणि फलंदाज बाद. अपील हलकीशी झाली. दिवेशने लगेचच अंपायर कडे पाहिलं गेलं, अपील केली गेली आणि परफेक्टली गवासला गेला मिडल स्टंप वरती लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात. बाद आकाश लागणारा पहिला झटका टीम गावदेवी फलेगावचा अगेन्स्ट असताना कानिफनाथ गोडसे टीमला. स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा श्रीरामांची आठवण करून देणारी एक रिबीन आहे. ती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळेल त्याच्या गळ्यात घातली जाते. खर तर ही महत्वाची गोष्ट आहे, कारण बहुतांश हिंदू युवकांना अजूनही माहित नाही की हिंदूंचा धार्मिक ग्रंथ कोणता आहे. तुम्ही विविध प्रकारच्या जाती या देशामध्ये पाहिलात, तुम्ही प्रत्येक जातीच्या माणसाला विचाराल ना की तुमचा धार्मिक ग्रंथ कोणता आहे तर ते लगेचच सांगतील, परंतु अजून बहुतांश हिंदू लोकांना माहित नाही की आपला धार्मिक ग्रंथ कोणता आहे. मित्रांनो, हिंदूंचा धार्मिक ग्रंथ हा श्रीमद भगवद्गीता आहे. आणि खऱ्यातने स्वाध्याय केंद्र यांच्या माध्यमातून पांडुरंग शास्त्री आठवले यांनी ही श्रीमद भगवद्गीता अगदी जवळून सांगितली. सो त्या श्रीमद भगवद्गीतेच्या 2 ओळीत जरूर तुम्ही वाचा, जी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली होती. आणि असंही म्हटलं जातं की श्रीमद भगवद्गीतेच्या आधारावरती जे जे थोर पुरुष हे पुढे गेलात ना ते नेहमीच सक्सेसफुल झाल्यात. कारण श्रीमद भगवद्गीतेमध्ये असं एक वाक्य आहे की सर्वस्य चाहम हृदयसन्न विष्टो. आणि या सगळ्या मंत्रामधून ना की तुमच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये तुमचा भगवंत आहे. तुम्ही पुढे जा, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण देव तुमच्या हृदयामध्ये आहे. या संतांच्या गोष्टी का बाहेर काढाव्या लागतात माहितीये, कारण सध्या तरी युवक 5 गोष्टींमध्ये भरपूर प्रमाणात जात आहेत. दारू, पारू, जुगार, पबजी आणि त्याच्यानंतर आता नवीन निघालाय तो म्हणजे जंगली रमी. वाटोळ सगळं या 5 गोष्टीने केलंय. त्याच्यामुळे या गोष्टीमध्ये कमी जा. जर तुम्ही धार्मिक गोष्टी जर पाहाल ऐकाल तर तुम्हाला पुढे जाऊन नॉलेज मिळेल. वळूया मॅच कडे. षटक क्रमांक दिवेश विकेट गेल्यानंतर सिंगल आली आहे. राजूकडे आता असेल स्ट्राईक. ज्या राजूने 4 चेंडू आतापर्यंत डॉट खेळले गेलं. 6 धावसंख्या त्याच्या बॅट मधून निघालात. टीमची धावसंख्या 12. 5 ओव्हरची मॅच आहे आणि आता सध्या तरी दुसरं ओव्हर चौकारानंतर कंट्रोल करतोय तो म्हणजे फलंदाज समोर असताना राजूच्या दिवेश. 45 टी शर्ट नंबर. सध्या तरी डावकुरे हाताचा बॅट्समन समोर आणि त्याच्या समोर डावकुरे हाताचा बॉलर. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला टर्न करू शकले असते, परंतु बॅटन बॉलचा कनेक्शन नाहीये. बॅट ज्याप्रमाणे फिरली त्याप्रमाणे बॅटच्या अगदी खालून चेंडू ट्रॅव्हल झाला, निघाला आणि हा व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. टीम आता पोहोचते 13 या आकड्यावरती. दिवस दुसरा. अगदी उन्हाचा प्रवाह जास्त आहे तरी हा सध्या तरी क्रिकेटचा खेळ आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. डीप मध्ये 2 फिल्डर आहेत, एक लॉंग ऑफ आणि प्रॉपरली लॉंग ऑनला तैनात केला गेलाय. यावेळेला समोर खेळतात. चर्चा चालू होती की लॉंग ऑफ तैनात आहे डीप मध्ये, परंतु त्याचे प्रयत्न अपुरे पडले. टप्पा पडला, बॉल गेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजूचा तडाखा, हा दिवेश अगेन्स्ट चौकार.
साठी ना भारतातून जी वर्गणी गोळा केली ना, खऱ्या अर्थाने त्या वर्गणीच्या इंटरेस्टने तो मंदिर बांधला गेलाय. म्हणजेच विचार करा की पुढे जाऊन राम मंदिराचं किती मोठं विस्तार होईल. कारण जो राम मंदिर बनण्यासाठी भारतीयांची तुम्हाला उत्सुकता पाहायला मिळाली आणि त्या दिवसामध्ये जणू काय दिवाळी साजरी झाली. आणि असं आपण म्हणत असतो ना की प्रत्येक सणामागे काही ना काही कारण असतं. कारण जेव्हा श्रीराम वनवास भोगून जेव्हा आले तेव्हापासून असं म्हटलं जातं की भारतामध्ये दिवाळी साजरी व्हायला लागली. आणि या जानेवारी मध्ये तुम्ही दिवाळी सुद्धा पाहिली. बहुत तयार या वेळेला ऑन साइडला उचलला गेलाय. बॉल मध्ये मिसटायमिंग झालाय की प्रॉपरली कनेक्ट झालाय हे पाहावं लागेल. प्रॉपरली कनेक्शन बॅट अँड बॉलचा तुम्हाला पाहायला मिळाला आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट इज अ कडक. काय सुंदर फटका होता. दोन षटकांचा खेळ संपला. टीम 23 या आकड्यावरती. या षटकाराने भरपूर इम्पॅक्ट पडला. दिव्यचं षटक चांगलं जात होतं परंतु त्या चांगल्या परिस्थितीला विस्कळीत करण्याचं काम शेवटच्या बॉलवरती केलं. जो षटकार आपण पाहिला राजूच्या बॅट मधला. राजू आतापर्यंत ना मैदानाच्या आतमध्ये टीम साठी धावाही बनवतो आणि स्ट्रगलही करतोय. कारण आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू डॉट फेस केल्यात. त्याच्या मोबदल्यामध्ये त्याच्या धावसंख्या जर आपण पाहायला गेला तर 16 ज्या उपयुक्त आहेत मैदानाच्या आतमध्ये त्यांनी बनवल्यात. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय बॉलिंग करण्यासाठी दर्शन. वैयक्तिक दुसऱ्या समोर खेळतात. अगदी बॉलरच्या वरून तो बॉल गेला. या बॉलवरती मिळते सिंगल. आकाशने ती सिंगल जरूर संकेतने बनवली गेली. आकाश बाद झाल्यानंतर संकेत आला होता मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बनल्या 2. एका बाजूला 16 वरती खेळतो राजू. आता तो असेल स्ट्रायकिंग एंड वरती. आणि आपण जर स्पेशली विचार केला गेला ना तर गावदेवी फळेगावचा तर त्यांचे 2 बॉलर लेफ्टम आहेत. कारण दर्शनी लेफ्टम होता. त्याला पहिल्या षटकामध्ये यूज केला गेला आणि जो दिवेश होता तोही लेफ्टम यूज केला गेला. कारण खरं तर ही रणनीती असू शकते. कारण लेफ्टम बॅट्समन साठी जो बॉल असतो ना नॅचरली लेग ब्रेक तो अगदी बॉडीवरती येतो डावकुरा त्याच्या बॅट्समनच्या. कदाचित ह्याच प्लॅनिंगने सध्या फळेगाव टीम पुढे जातीये. यावेळेला दर्शनचा बॉल अगदी बॅटवरती आहे. फिल्डर आहे. प्रोटेक्शन ठेवला गेलाय. त्या ठिकाणी लॉंग ऑफ सरकला गेला. सिंगल झाली कंप्लीट. राजू परतले गेलेत ते म्हणजे दुसऱ्यासाठी आणि इथं 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. ते म्हणजेच गुड रनिंग बिटवीन द विकेट ना. वेळ होता जरूर. सुरुवातीला विचार केला होता राजूनं की ही धाव बनवावी की नव्हे. कारण हादरा बसला गेलाय. सध्या तरी प्रेशर नाहीये. मग या पार्टनरशिपला पुढे जाऊन आपल्याला रंगवायची त्याच अनुमानाने आधी कॉल दिला होता राजूने. परंतु या 2 धावा कंप्लीट झाल्या मिसफील्ड झाल्यानंतर आणि टीम आता 26-26 या आकड्यावरती प्रगतीपथावरती असताना षटक नंबर 3 दर्शन सुरू. दर्शनचा बॉल अगदी ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग द कार्पेट चेंडू चाललाय डीप मध्ये. लॉंग ऑफचा फिल्डर आलाय. राजूने कॉल दिला गेला की 2 धावा कंप्लीट होऊ शकतात परंतु कॉर्नर वरती पडला गेला. अजूनही बॉल मागे चाललाय. संकेतने आता इशारा दिला गेला की 3 होतील. चौथीला परत येतील का पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न आणि 4 धावा ही या ठिकाणी कंप्लीट होतात. या ठिकाणी आपण ना कोणाची चुकी म्हणू शकत नाही. कारण बॉल डीप मधून प्रॉपरली आला. फेकी सुंदर आली परंतु जी क्रीजची कॉर्नर आहे ना त्या कॉर्नर वरती बॉल पडला गेला. त्याच्यामुळे डायव्हर्ट झाला. तिथे फिल्डर आले. फिल्डरने अडवण्याचा प्रयत्न. जो फिल्डर डावकुरे आताच्या राजूसाठी थर्डमॅनला शॉट मध्ये फिल्डिंग करतोय. 93 टी शर्ट क्रमांक त्याच्या टी शर्ट वरती नोंद आहे. त्याने पायाच्या साहाय्याने अडवला परंतु दरम्यान या 4 धावसंख्येने टीम 30 या आकड्यावरती. धावसंख्या 30. दर्शनला कंट्रोल करावा लागेल. दर्शनचा बॉल अपील झाली परंतु सांगतात की लेग स्टंप वरती ऑफ स्टंप वरती खेळण्यासाठी आले. कारण उमेश केनी सरांचा इशारा होता की ऑफ स्टंप वरती खेळण्यासाठी आले. त्या कारणास्तव हा इम्पॅक्ट पडला गेला. थँक्यू सो मच जे आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. सन्माननीय अभिमन्यू जाधव साहेब, दीपकजी जुगरे, संजयजी हांडे आणि संजीव शिंदे साहेब जे या मंचावरती उपस्थित राहून मंचाची शोभा त्यांनी वाढवली. तुमचं या स्पर्धेमध्ये नक्कीच आगमन झालं. तुम्ही विराजमान झाले. तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सस्नेह स्वागत. आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी धावसंख्या त्या म्हणजे 31. कुलवटापाचा बॉल बॅकलिपचा वापर हार्ड केला होता परंतु बॉल अगदी फ्लिकच्या अंदाजाने बॉल चाला स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला डावकुऱ्यात आणि फेकतो त्या ठिकाणी फिल्डर परंतु
दरम्यान जर आपण पाहिल्या तर या 2 धावसंख्या कंप्लीट झाल्यात. या 2 धावसंख्या टीम पोहोचतीये पुढे, ती म्हणजेच 33 या आकड्यावर. सध्या तरी चांगली स्कोरिंग सुरू आहे. आमच्या समवेत रोशन आहेत, चांगली स्कोरिंग करतात. त्यांच्या माध्यमातून योग्य ती माहिती प्रॉपर कोणत्या बॉलवरती किती धावा आल्या, किती चेंडू बाकी आहेत, किती चेंडू समाप्त झाल्यात, कोणता फलंदाज बाद झाला, कोणते फलंदाज सध्या तरी किती धावसंख्या बनवतात, या सगळ्या गोष्टी त्या आमच्यापर्यंत पोहोचवतात. वेल जॉब. यावेळेला चांगला बॉल होता, पडल्यानंतर आतमध्ये आला. दर्शनचा चांगला चकवा देणारा बॉल, 2 धावा. त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 गडी बाद 33-33. जिथे बॅटिंग करतोय गावदेवी फलेगाव, त्यांच्या विरोधात कानिफनाथ गोडसही. सो जाऊया आपण ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेऊन. सो विनंती करूयात की आमचे ड्रिंक्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये जा. जोपर्यंत बसतील प्लेयर पाणी पीत, तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. या महाराष्ट्राच्या पराक्रमी भूमीमध्ये खर तर उदयबान सारख्या क्रूर सरदाराला जिवंत फाडलं आणि तेव्हापासून ती वचक दिल्ली पर्यंत पोहोचली आणि म्हटलं जातं की दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. सुंदर संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकत आहात. डीजे नागेश आणि मी भागेश तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहोत. षटक संपली. 3 षटकांमध्ये बनल्या 33. एका बाजूला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल, कारण या धावसंख्या ज्या बनतायत त्या राजूमुळेच. एकमेव असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी टिकलाय. त्याच्या जोडीला आकाश बाद झाल्यानंतर संकेत आहे, तोही शुभ संकेत देतोय आपल्या टीमला. त्यांनी बनवल्या गेल्या 4 आणि एका बाजूला डॉट बॉल जेवढे खेळल्या गेल्यात ना, त्याचा वजबा त्यांनी षटकार आणि चौकाराने काढलाय, कारण त्याच्या वैयक्तिक 22 धावसंख्या सध्या तरी टीमच्या टोटल मध्ये आहेत. आकाश बाद होण्यापूर्वी त्याचं चौकाराचं योगदान राहिलं. विष्णूचा हा बॉल जोराने खेळला गेलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल चालला स्क्वेअर लेगला डीप मध्ये. फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न, क्रिकेट विथ द फुटबॉल पायाच्या साहाय्याने अडवण्याचा प्रयत्न फसला गेला आणि बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. विष्णूच्या अगेन्स्ट हा पहिला चौकार. कोणतेही व्यत्यय आपल्या समोर जर आलं ना, तर आपण हमखास शिर्डीचा साई याची आठवण काढत असतो. कारण शिर्डीच्या वारी पायी करत असताना तुम्हाला भरपूर सारे प्रवासी पाहायला मिळाले आणि या वर्षामध्ये खरं तर एकविरा पालखीला भरपूर जास्त लोकांचा प्रतिसाद होता. महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एकविरा पालखी तुम्ही पाहिली. जरीमरी तिसगाव ते कल्याण तब्बल 2500 प्रवासी पायी चालत गेले. विष्णूचा हा बॉल पुन्हा एकदा खेळतात. आता फिल्डर समोर टप्पा पडला, अनुमान चुकला आणि हाही बॉल जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. लागोपाठचा हा दुसरा चौकार.
लागोपाठचे 2 चौकार आल्यात, 2 चौकाने टीम 41 या आकड्यावरती पोहोचते. आता धावसंख्या बनायला सुरुवात झाली आहे. राजू साठी हा बॉल ऑन साइडला खेळतात, खुलं क्षेत्र, कोणत्याही प्रकारचा फिल्डर नाहीये आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काल्या पडद्यावरती धडक देत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 2 चौकार, त्याचा नंतर विष्णूवरती प्रहार, हा षटकार. बॉलला फक्त दिशा देण्यात काम केलं, दिशा देण्याचं काम केलं, वाट पाहिली, वाट लावली आणि सध्या तरी विष्णूला विचारात पाडलंय तो म्हणजे फलंदाज राजून. काय सुंदर खेळतोय डावखुराचा बॅट्समन, त्याच्यासाठी ओव्हर द विकेटने बॉलिंग चालू आहे आणि प्रहार होत आहेत. अजून एक मागे चेंडू खेळला गेलाय, सुपर टायमिंग, सुंदर फटका, 2 चौकार जरूर आले, त्याच्यानंतर षटकार आणि आता हा चौकार. अगदी फलंदाजी आक्रमकतेने करत असताना राजू इज ऑन फायर नाव. थँक्यू सो मच डीजे मास्टर. काय सुंदर फटकेबाजी सुरू आहे. बॉलला भावना असतात तर बॉल ही रडला असता. राजू आतापर्यंत खेळतो 40 या आकड्यावरती आणि जर बॉलला जर भावना असताना तर बॉल सुद्धा नाना पाटेकर सारखा म्हणू शकला असता की हे धनी आहे, थोडा इधर मत मार, छोटा दिमाग होता है. काय सुंदर फटकेबाजी सुरू आहे आणि स्पेशली आपण पाहिले ना तर मागे फटके खेळले जातात आणि त्या पिक्चरमध्ये मागेच फटका मारलेला नाना पाटेकरने आणि सध्या तरी राजू तसेच फटके मारतोय. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे जात असताना 51. आता रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला, जरूर चांगले फटके येत होते, मग रिव्हर्स खेळण्याची काही गरज नव्हती. पण तो प्रत्येक स्पेशली बॅट्समनचा एक माइंड सेट असतो की कशा प्रकारे फटके खेळावे, कोणता ट्रान्स यूज करावा. आतापर्यंत बॉल फेकून झाल्यात आपण पाहिले तर 5 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात 18. हा चेंडू आला डॉट आणि शेवटचा बॉल फेकण्यासाठी तयार विष्णू. विष्णूच्या विरोधात आक्रमण, सुपर टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल फेकला गेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स ह्यूज अँड मॅसिव्ह सिक्सर. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये तुम्ही बघितलं टार्गेट 74 धावसंख्येचं, 73 धावसंख्येचं, जे 73 धावसंख्येचं टार्गेट बनवता आलं नाही एकता स्पोर्ट्स गोडसेला. आणि या मॅच मध्ये सध्या तरी आपण धावसंख्या बघितल्या तर 57 वाराच्या वेगाने वाहतात. राजूचं काय कॉन्ट्रीब्युशन राहिलं, प्रत्येक बॉल गणित तो पाहत होता आणि सुरुवातीला त्याच्या समोर ना भरपूर अडथळे आले, कारण सुरुवातीचा डॉट बॉल, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर लागोपाठचे 3 डॉट बॉल तो खेळला गेला. परंतु त्याचा स्वतःवरती विश्वास होता आणि स्वतःवरती विश्वास असलाच पाहिजे, कारण जो दुसऱ्यावरती डिपेंड असतो तो कधीही कोसळतो, परंतु ज्यांना स्वतःच्या पायावरती विश्वास असतो ना त्याला पडण्याची कधीच भीती नसते. त्याच्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवला आणि सेल्फ कॉन्फिडन्स. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की तुमच्याकडे जर सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला मरण्याची भीती नसेल. तशाच प्रकारे सेल्फ कॉन्फिडन्स सध्या तरी राजूचा पाहायला मिळतो. त्याच्या बॅटमधून 46 बनल्या गेल्या, 4 बनल्या, तर या स्पर्धेतला पहिला असा फलंदाज ठरू शकतो ज्याच्या बॅटमधून म्हणजे तिसरा फलंदाज राहू शकतो. कालच्या दिवसामध्ये 2 फलंदाजाच्या बॅटमधून आपण अर्धशतकी खेळी पाहिले. सो आपण पाहूया की या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये ही तिसरी अर्धशतकी खेळी राजूच्या बॅटमधून होती का. नवीन षटकाला सुरुवात. रविकांत स्लो बॉल होता परंतु नो बॉलचा इशारा अंपायरचा. नो बॉल फेकला गेलाय. पहिल्याच बॉल वरती चुकी. धावफलक पोहोचतोय 58 या आकड्यावरती. 3 षटकांचा जो खेळ होता ना त्या 3 षटकांचं विपरीत 4थं षटक झालं, कारण त्या षटकामध्ये तब्बल धावसंख्या जर आपण पाहिल्या तर भरपूर जास्त खर्च झाला. लेग स्टंप वरती बॉल, फ्री हिट राहील कंटिन्यू. हाही चेंडू वाईट. धावफलक पोहोचेल 59 या आकड्यावरती. बॉल हातात ना जेव्हा सुटतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने त्याची ऍक्शन तुम्ही पहा.
कारण कमी रनवे त्याचा आहे. टी शर्ट वरती 17 आकडा, परंतु आता 17 पेक्षा जास्त धावसंख्या खर्च करेल का हाही प्रश्न पडलाय. त्याच्यापेक्षा कमी आल्या तर हे षटक थोडस कंट्रोल होईल. फ्रीडचा बॉल सन्मान दिला गेलाय आणि राजूला स्ट्राईक द्यायलाच हवी. ही माहिती आहे की राजू सध्या तरी 46 या धावसंख्येवरती खेळतोय. राजूला स्ट्राईक जर दिली तर कदाचित अजून काहीशा धावसंख्या वाढतील. अशा प्रकारे आपण पाहिलं तर पहिलाच बॉल चांगला टाकला नव्हता. पहिला चेंडू नो, त्याच्यावरती फ्री हिट बॉल होता. त्याच्यानंतर व्हाईट बॉल आला, त्याच्यानंतर आली सिंगल. म्हणजे एकच बॉल फेकलाय आणि एक बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात, ते म्हणजेच रविकांतनं. टीमची धावसंख्या 60 होणं स्कोर कार्ड. आता राजू आलाय, तो म्हणजेच स्ट्रायकिंग एंडवर 46 धावा त्याने बनवल्या गेल्या. हा जर चौकार येणाऱ्या बॉलवरती आला किंवा 4 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या तर दुसऱ्या दिवसात पहिला अर्धशतकीय खेळीचा राजा राहील, तो म्हणजेच राजू. रविकांत समोर सेट्स बॅट्समन ऑन साइडला बॅट फिरली, बॉल हवेमध्ये, फिल्डर जज करतात, जजमेंट चांगलं नाही आणि त्या ठिकाणी कॅच ड्रॉप आणि मन दुखावली गेली. आणि या स्पर्धेमध्ये तिसरा खेळाडू ठरलाय ज्याच्या बॅटमधनं अर्धशतक ठोकावलं गेलं आणि राजू या ठिकाणी अभिवादन स्वीकारत असताना खेळाडू कक्षाला व्यासपीठालाही सलामी देणारा असताना, कारण कालच्या दिवसामध्ये 2 फिफ्ट्या आणि आजच्या दिवसामध्ये राजू मॅन फ्रॉम गोडसही त्याच्या बॅटमधून निघतात 50 धावा. चुकी झाली, बॉल बाउंड्रीच्या बाहेर आणि अर्धशतकी पूर्ण झालं राजूचं. अजून काहीशा जोडण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय, खूपच वेगाने तडम्यांचे फिल्डर आले, अडवला गेला बॉल. राजूला पाहिजे स्ट्राईक कदाचित, राजू पुढे आलाय, त्या ठिकाणी सॅक्रिफाईस केली गेली ही विकेट. बॉल आला हातामध्ये आणि एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीला फलंदाज होईल बाद लागणारा दुसरा झटका. टीम बॅटिंग करत असताना कानिफनाथ गोडसे या टीमला. त्रेपन्न इंडिव्हिज्युअल. यावेळेला उव पिच बॉल बनवला गेला ऑन साइडला, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक घणाघाती प्रहार, शानदार रुबाबदार हा षटकार. वरती गाण्याच्या स्वरूपाने एकच गोष्ट ते बोलले असते की वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा पण झुकेगा नाही साला. तुम्ही संगीतही ऐकला आणि पटकाही तसाच होता. राजू साठी हा बॉल ऑन साइडला चाललाय. आता मिड विकेटला प्रोटेक्शन, कदाचित राजू शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक त्याच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न जरूर करेल. बॉल फेकला गेलाय, बॉल आला वाईट आणि या कदाचित 2 धावा कंप्लीट आणि मागे चाललाय बॉल. बॉल पुन्हा मागे चाललाय, मिस्टेक झाली. फिल्डर जज करेल का? फिल्डरने फील्ड केलाय. दरम्यान आपण पाहिला 3 धावा कंप्लीट झाल्या, चौथ्या धावसंख्येसाठी परतला गेल्यात आणि या 4 धावा कंप्लीट. राजू माणसाची पायात की हरणीचे तेच समजत नाही, कारण 4 धावा कंप्लीट. ऑलरेडी तो थकलाय, ऑलरेडी बॉल तो पाहतोय. सध्या तरी दोन्ही खेळाडू बसलेत. पाणी पाहिजे तर मागून घ्या. हा ग्रामीण क्रिकेट आहे. या ग्रामीण क्रिकेट मध्ये तुम्ही बहुतांश लगेच खेळाडूंना आपला जीव होताना बघताय, परंतु 4 धावा कंप्लीट केल्यात. आश्चर्यचकित करणारी ही गोष्ट. आणि आजच्या दिवसामध्ये 2 वेळा 4 धावा कंप्लीट झाल्यात. आता सध्या तरी धावफलक जर आपण पाहिलं तर 77. व पिच बॉल ऑन साइडला, खुळे क्षेत्र, गॅप आहे भरपूर मोठी, टप्पा पडला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिलं सत्र समाप्ती. काय नॉक हाताळली गेली. बॅटिंगले आवडली असेल तर प्रेक्षकाने खेळाडू कक्षामध्ये टाळ्यांचा आवाज जरूर आला पाहिजे. झाली परफेक्टली बॉलच्या मिनिट मध्ये. आणि इंडिव्हिज्युअल खेळ जर आपण पाहिला तर राजूच्या बॅटमधनं 67 धावसंख्या इंडिव्हिज्युअल त्याने बनवला गेला. 2 राहिला नॉट आउट आणि या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये पूर्णपणे दावेदार राहिला, तो म्हणजेच या पूर्णपणे खेळीचा. अशा प्रकारे पहिला 17चा खेळ संपन्न. 48 बनल्या गेल्यात, 81 बनल्या गेल्यात आणि 82 धावसंख्येचा टार्गेट या ठिकाणी आता कंप्लीट करावं लागेल, ते म्हणजेच गावदेवी पल्लेगावला. दरम्यान आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा विनंती करेल. टीम कान्होबा गुरवली आणि त्यांच्या विरुद्ध जरीमरी फळेगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनला दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅच साठी रिपोर्टिंग करायचे.
जय कान्होबा गुरवली आणि जरीमरी फळेगाव या दोन टीम मध्ये आपण टॉस करूयात. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच या ठिकाणी आपण आता कव्हर करणार आहोत. सो दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करूयात की टॉस बॉक्स मध्ये या. सुंदर टॉस बॉक्स ज्याच्यामध्ये 4 ज्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या आहेत त्या आम्हाला पाहायला मिळतात. श्रीमान सचिन एकनाथ दळवी युवा तालुका अध्यक्ष कल्याण ग्रामीण भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफ्या या स्पर्धेला पुरस्कृत झालेल्या आहेत. सो आम्ही मनापासून आभार तुमचं व्यक्त करतोय की मनाचा मोठेपणा ठेवत असताना तुम्ही या ट्रॉफ्या सुंदर या स्पर्धेला दिल्या गेला. सो तुमचंही आपण मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूयात. सन्मान्य भगवानजी मार्के साहेबांच्या शुभाशय आपण करूयात नाणेफेकीचा कौल संपन्न. जिथे संघ गुरवली आणि त्यांच्या विरोधात जरीमारी फळेगाव या दोन टीम मध्ये आपण टॉस करणार आहोत. सो विनंती करूया साहेबांना की तुमच्या शुभाशय आपण या ठिकाणी टॉस करू. 5 सेकंड इनिंगचा पहिला बॉल जर पडला तर तुम्हाला पेनल्टी बसू शकते जरीमारी फळेगाव. सो लवकरात लवकर या. पहा खेळाडू कक्षामध्ये जे एक्स्ट्रा तुमचे प्रेक्षक बसल्यात त्यांना विनंती करेन की त्या प्रेक्षकांना तिथे त्या ठिकाणून खाली नक्कीच उतरवा किंवा बाजूला ठेवा. कारण खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील. तुमचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेल्यावर फक्त 9 खेळाडू त्या ठिकाणी बसतील ही दखल तुम्ही घ्या. साहेबांच्या शुभाशय आपण करूया. टॉस एका बाजूला एकविरा ई स्पोर्ट्स गुरवली पाडा आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतो ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. सो कॉल करतील टीम फलेगावचे कॅप्टन कॉल करतील. सो साहेबांना कॉइन स्पिन केला गेलाय. एकविराचा कॉल होता आणि कॉल अगेन्स्ट लागला तो म्हणजे टीम फळेगावचा. कॅप्टन तुम्ही टॉस जिंकलाय फक्त डिसिजन सांगायचं. येस येस बॅटिंग करतील. सो आपण देऊया दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. सो नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील पहिली जी असेल 4 ओव्हरची आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्ही प्रथमतः बॅटिंग करताना याच क्रीडांगणावरती ज्यांना क्रीडांगणाच्या गुप्त वाटा माहिती आहेत असा गुरवली संघ इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु जाऊया सध्या कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करूया. आमचे जवळचे परम मित्र ज्यांचा आवाज आज टिटवाळा नगरीमध्ये या ठिकाणी दुमदुमतोय. कल्याणचा प्रवास करून आज टिटवाळा विभागामध्ये क्रिकेट रसिकांना मनोरंजित करण्यासाठी आवाज तुम्ही एका नेतिवलीचा प्रथमेजी ठाकूर सर याच्या शुभवाणीतून ऐकूया खेळाचं दुसरं सत्र. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच भाग्यजी म्हात्रे सर. आपला मनपूर्वक आभार. सातत्यानं वेल्वेट व्हॉइस ऑफ मलंगड म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याचप्रमाणे परी बीट्स ऑर्केस्ट्राचे सर्व आहेत. हळदी समारंभामध्ये मात्र यंदाच्या हंगामामध्ये देखील मोठ्या संख्येनं त्यांचा ऑर्केस्ट्रा आपण बऱ्याचशा ठिकाणी पाहिला. असे आमचे परम मित्र भागेश म्हात्रे सर आपला मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या वतीनं. सुरुवात होईल खेळाचं दुसरं सत्र. आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये धावासंख्या बनवल्या गेल्या पूर्वार्धात 81 धावा 81 67 इंडिव्हिज्युअल वैयक्तिक पाहिला. व्हाईट बॉल न सुरुवात वैयक्तिक 67 67 पाहिल्या आपण राजूच्या बॅटमधनं. राजूची धमाकेदार बॅटिंग पूर्वार्धामध्ये आपण पाहिली आणि आता उत्तरार्धाचा खेळाला झाली सुरुवात जिथे पुन्हा एकदा दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. व्हाईट बॉल आला थांबून खेळला गेला कॅच ड्रॉप. इनफिल्ड मध्ये कव्हर्सला झेल टिपला असता तर कदाचित विकेट मिळाली असती. कॅचेस विन द मॅचेस. लक्ष जरी मोठं असलं तरी पण उत्तरार्धामध्ये खेळ करताना या गोष्टींची जाणीव तुम्हाला हवी की फिल्डिंग आपली चांगली पाहिजे, टेम्परामेंट आपला पॉझिटिव्ह पाहिजे, माइंडसेट आपला क्लिअर पाहिजे की इथनं सामना आपल्याला मोठ्या फरकाने जिंकायचा. आउटफिल्ड मध्ये 2 फिल्डर असतील, लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं. त्या अनुषंगाने फिल्डिंग मध्ये परिवर्तन देखील करण्यात येतात. आता उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑन साइडला डाऊन द ग्राउंड ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एक फिल्डर
मिड विकेट वरून थोडे पुढे सरसावलं. स्क्वेअरिश मिड विकेट. आता प्रॉपर स्क्वेअर लेग मध्ये शॉर्ट तडमान आहे. फर्स्ट स्लिप देखील थोडे वाईड झालात म्हणजे बॅकवर्ड पॉइंट आणि स्वीपर कव्हर मिड ऑफ. फटका फर्स्टला यासाठी थोडे पुढे घेतले होते. स्वीपर कव्हरला झेल ड्रॉप केला पुन्हा एकदा. यापूर्वी देखील एक कॅच ड्रॉप झाली. आता देखील कॅच ड्रॉप केली गेली. कॉल केला गेला. कॅच कोण घेणार. एक क्षेत्ररक्षक पुढे सरसावले गेले आणि तिथून तो कॅच ड्रॉप झाला. म्हणजे 2 चेंडू आणि 2 कॅचेस इथं ड्रॉप झाला. सामना आपण पाहतोय. कानिफनाथ गोडसाई नो बॉल. विपक्ष गावदेवी फळेगाव नो बॉल. आता एक्झॅक्टली समजली आहे. ओव्हरस्टेप केला अंपायर विकेटच्या मागे. वेस्ट आहे. कंबरेच्या वर चेंडू आपण पाहिला. हा नो बॉल वेस्ट होता. येस पुढची मॅच आपण पाहणार आहोत. जे कानोबा स्पोर्ट्स गुरवली विपक्ष जरीमरी क्रिकेट संघ फळेगाव या 2 संघांमध्ये दुसरा फेरीतली पहिली लढत असेल. आणि त्यानंतर चलो शिर्डी कांबा विपक्ष एकता स्पोर्ट्स घोटसई ही जी लढत झाली तिथून खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर चलो शिर्डी कांबा संघ जिंकला. त्यामुळे कांबा विपक्ष इथून जो संघ जिंकेल ही पुढची लढत. म्हणजे अजूनही आपण विचार केला तर जवळपास 4 सामने आपल्याला अजून कव्हर करायचे आहेत. त्यामुळे विनंती आहे की दिलेल्या वेळेवरती आपण उपस्थित राहा. नाणेफेकीचा कौलीतनं कानोबा गुरवलीनं जिंकलेला आहे. डिसिजन मात्र पुन्हा एकदा फलंदाजी करण्याचा घेतला. सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना विजय मिळवलाय. धावा डिफेंड केला गेला. ऑन साइडला खेळला गेला. फटका चांगला मिड ऑन क्लिअर केला डीप मध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंगनच्या क्षेत्रामध्ये बॉल आपण पाहतो. धावसंख्या आपण पाहतोय फक्त सिंगल एक धावाने धावफलक पुढे. षटक पहिला आपण पाहतोय. एक व्हाईट बॉल एक नो बॉल. धावसंख्या अवघ्या 6 वर. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. डावखुराताचा फलंदाजासाठी डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग दरम्यान एक फिल्डर आपण पाहतोय. नाही मिळणार. धाव मिळणार नाही. या डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा पॉइंट ट्रॅक वरती. सार्थकचा चेंडू फटका चांगला गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना पाठवले चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि कुठेतरी आधार मिळेल या धावसंख्येला या चौकारानं. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आपण पाहतोय धावपटलावरती. पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो धावसंख्या धावपटलावरती 10-82 लक्ष 10 झालेल्या 72 अद्यापही करायच्यात आणि चेंडू इथनं शिल्लक आहे ते 24. म्हणजे समीकरण जर आपण पाहिलं तर 24 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता 72 धावांची गरज आहे. 24 चेंडू 72 धावा. अगदी प्रति षटकामागे तुम्हाला मोठी फटके जवळपास 2 ते 3 येणं गरजेचं आहे. त्यानंतर कुठेतरी जाऊन या सामन्यामध्ये जवळपास अशा अपेक्षा तुमच्या बनू शकतात विजयासाठी. म्हणजे नक्कीच 18 ते 20 धावसंख्या प्रत्येकी षटकामागे येणं भरपूर इम्पॉर्टंट असणार आहे. या चरणावरती जर मॅचचा आपण पाहतोय की जर इथनं सामना जिंकायचा तर तुम्हाला डेफिनेटली नो डाऊट मोठी बॅटिंग करावी लागेल. पुढचा बॉल फुल टॉस ऑन साइडला कन्वर्ट केला गेला. हा स्ट्रोक क्षेत्ररक्षक तिथे पोहोचल्यात
आणि आणखीन एक कॅच ड्रॉप. म्हणजे या षटकामध्ये ही एक कॅच ड्रॉप आणि यापूर्वी आपण पाहिलं तर हा चौकार आहे आणि यापूर्वी आपण पाहिलं तर रोशन 2 कॅचेस ड्रॉप केले. म्हणजे रोशन दादा आम्हाला सांगतात की 3 कॅचेस इथनं ड्रॉप झाल्यात. इतकं लेझी राऊंड जमणार नाही या. गावदेवी क्रिकेट संघ फळेगावला आपण पाहतो बॅटिंग करताना. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं कानिफनाथ गोडसे संघानं काय बॅटिंग केली. बहारदस्त जबरदस्त दमदार बॅटिंग त्यांची आपण पाहिली. अंपायर सिग्नल इट्स 22च्या स्वरूपामध्ये ही एक धाव आणि सिंगलने धावफलक पुढे आपण पाहतो 16 या आकड्यावरती. पंधरा या आकड्यावरती माफ करा 15 धावा. नक्कीच आपण पाहिलं तर विशाल आणि विनोद ही जोडी सध्याच्या गणीला खेळपट्टीवरती आपण पाहतो. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन. P2 पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर राजाला आपण पाहतोय. राजाला आपण पाहतो. राजासारखा राज खेळ करेल का आणि राज्य मैदानाच्या आतमध्ये प्रति नक्कीच स्पर्धेला दाखवेल का. असं जास्त वेळ घेऊ नका आपण. बॉलर 2 वेळा पुढे येऊन मागे आलाय परत. यावेळेस इनफिल्ड वरून खेळलाय. इनसाइड आउटचा लाजवाब फटका. एक्स्ट्रा कव्हरला भेदत असताना बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 चौकार. चौकार आल्याने चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरकत असताना आपण पाहतो 19 आकड्यावरती धावफलक येऊन पोहोचलाय. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा धावपटलावरती. सचिन शेठ दळवी असतील, नितेश मेहर, मिलिंद दळवी आणि सचिन रमेश दळवी या सर्व मुख्य आयोजकांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा आपण पाहतोय. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धाव आणि अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकत असताना 20 धावा धावपटलावरती लागल्या गेल्या. 20 रन्स ऑन दी बोर्ड for loss of 0 wicket without loss 20 second over in progress. षटक दुसरं प्रगती पथावरती. 20 धावा झालेल्या आहेत. एकही गडी बाद झाला नाही. जमेची बाजू आहे. ऑन साइडला वळवला गेला. अलोंग द कार्पेट बॉल चाललाय मागे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर स्वतः पोहोचला तिथे. एकाच ऍक्शनमध्ये चेंडूला कलेक्ट करतात. क्षेत्ररक्षक तिथे भरपूर वेगाने पोहोचले. ते सार्थकला आपण पाहतो. वयवर्ष 16-17 असेल सार्थकचा आणि उत्तरार्धामध्ये पहिल्या स्पेल मध्ये फक्त 10 धावांचं षटक आणि सध्या बॉलिंग ट्रॅक वरती राजाला आपण पाहतोय आणि राज देखील जवळपास तितक्याच वयाचा असेल. 17 ते 18 वय वर्ष खेळाडूंच आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी त्यांना इन्व्हाइट केलं गेलं आणि कॅप्टनने भरोसा दाखवला आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. कानिफनाथ गोडसे संघाचं फ्युचर खऱ्या अर्थानं सुरक्षित हातांमध्ये आहे. आघाडीच्या फलंदाज आहेत विशाल आणि विनोद. त्यांना शांत ठेवलं आतापर्यंत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बाहेरची कडा पाठची. थर्डमॅनला बॉल गलीमधून मागे चाललाय का पाहायचं. अडवला चेंडू आणि फक्त एकच धाव असेल. गुड फिल्डिंग. यष्टीरक्षकाच्या हातावरती बॉल जरूर ब्रश झाला. थोडीशी दुखापत झाली असणार आहे कारण अगदी विचार केला तर जेव्हा कट लागून जेव्हा बॉल मागे येतो म्हणजे आतली किंवा बाहेरची कडा लागते आणि जेव्हा बॉल मागे येतो तेव्हा जास्त वेग मिळतो चेंडूला. त्यामुळे विकेट किपर साठी देखील ही गोष्ट कठीण होऊन जाते. षटक संपन्न 2 आणि 2 षटकांनंतर 11.00च्या सरासरीने 22 धावा बिनबाद धावफलक त्या बॅटिंग करताना उत्तरार्धामध्ये गावदेवी फळेगावचं.
सर प्रत्येक बॉल नंतर आपण इतका वेळ घेऊ नका, विनंती आहे. यानंतर आणखी 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या, त्या गोष्टीची नोंद घ्या. आज 8 टीम म्हणजे 7 मॅचेस आणि एक सेमीफायनल म्हणजे 8वी मॅच. नक्कीच ऑनफिल्ड अंपायरला देखील एक रिक्वेस्ट असेल की आपण थोडं स्ट्रिक्ट राहा, जेणेकरून वेळ जास्त खर्च होणार नाही. दरम्यान बॅटची कडा आणि फाईन लेगच्या बाहेर हा चौकार. नागेश थोडे व्यस्त आहेत. आय थिंक दुपारचं सत्र आहे, थोडेसे ते देखील व्यस्त आहेत. जवळपास 1 तासाहून अधिक वेळ आपला खर्च होईल या मॅच साठी. जर अंपायर्स असं सुरू राहिलं तर आपण स्ट्रिक्ट सर हरकत नाही. हाफ ट्रॅकर पुल करायचा होता अडवा बॅटनं, कॅच आणखीन एक सोडली. चौथा का 5वा, तब्बल 4था झेल ड्रॉप झाला. 4 कॅच ड्रॉप एका इनिंग मध्ये. 4 ते 5 जर कॅचेस आपण ड्रॉप कराल तर थोडं कठीण असेल. दैव बलवंत म्हणावं लागेल की पूर्वार्धात धावा इतक्या झाल्यात, कदाचित 60, 62, 65 पर्यंतचं लक्ष असतं तर या सुटलेल्या कॅचेस खूप जास्त महागड्या ठरल्या असत्या. धावपटलावरती आपण पाहिलं तर 27 धावा. स्लो ओव्हर वर होता, ड्राईव्ह केला गेला, एक्स्ट्रा कव्हर रिजनला फिल्डर पोहोचलेत. धावसंख्या 1 सेकंडचा कॉल. 2 पूर्ण बघता बघता होतील का? 5 पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकत्या. टोटल आपण पाहिली तर 29 आकड्यावर 82 धावांचं लक्ष आहे. सर करताना मात्र आता अफाट मोठा संघर्ष आहे. ऑफसाइड रिजन मध्ये इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत, 1 पूर्ण केली. सेकंडचा कॉल आणि पायस आहे. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. फिल्डर्स करतात का आता एक्झॅक्टली? फिल्डिंग टीमचा विचार केला तर सध्याच्या घडीला सातत्यानं मिस्टेक आपण पाहतो. 82चं लक्ष होतं सर करताना आपण पाहिलं तर अद्याप 31 धावफलकावरती लागलेल्या आहेत, म्हणजे 51 अजूनही करायच्या. ओ यावेळेला प्ले डॉन यस्टन वरती जाऊन लागला बॉल. विकेटचं पतन होत असताना आपण पाहतोय. आणखीन एक विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळते. पहिला मोठा धक्का लागतोय तो इथनं दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करताना गावदेवी क्रिकेट संघ फळेगावला. यापुढे सगळे सामने जे आपण खेळवणार आहोत ते 4 षटकांचे असणार आहेत, कारण दुसऱ्या फेरीतले 2 सामन्यानंतर उपांत्य फेरीची लढत असेल आणि त्यानंतर सेमीफायनलची एक लढत असणार. शेवटच्या बॉलाला डॉट षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपन्न. धावसंख्या धावफलकावरती 31 एका गडाच्या मोबदल्यामध्ये लक्ष 82च आहे आणि 31 धावा धावपटलावरती आपण झालेला पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती राजला आपण पाहतो पुन्हा एकदा. राजूचं षटक पाहिलं जिथे एक त्याला विकेट मिळाली. धावसंख्या त्यानं वैयक्तिक बनवला तब्बल 67 धावा. काल आपण पाहिलं जॉर्डनने 2 मॅचेस मध्ये जवळपास 90हून अधिक धावा बनवल्या आणि आज मात्र राजू बरसला अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या खात्यामध्ये एक विकेट देखील आपण पाहिले. सध्या कॉमेंट्री बॉक्स एंड वरून बॉलिंग ट्रॅक वरती राजाला आपण पाहतोय. अधिराज प्रस्थापित करेल का मैदानाच्या आतमध्ये? यापूर्वी चांगली बॉलिंग केली राजानं. ओ यस्टन वरती बॉल लागला गेलाय. जबरदस्त चेंडू आपण पाहिला. शाहरुख खान चेत. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का लागतोय उत्तरार्धामध्ये बॅटिंग करताना गावदेवी स्पोर्ट्स फळेगावला.
राजा अडवा बॅटने खेळायचा होता ऑन साइडला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोहोचल्यात पण जवळपास 6वा कॅच ड्रॉप केला. आय थिंक 5वा किंवा 6वा असेल कॅच ड्रॉप केला. घोटसाई संघ बॅटिंग चांगली केली पण आता फिल्डिंग मध्ये काय सुरू आहे नक्कीच हरकत नाही. या षटकानंतर येतील आमचे वॉटर बॉय. अडवा बॅटने केलाय प्रहार. इथे तरी होईल का आता झेल. आणि यावेळेस मात्र आता झेल स्वीकारताना आपण पाहतोय अप्रतिम झेल टिपला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. राजू आता काय करणार आहे. राजूने बॅटिंग केली 67 बनवल्या, बॉलिंग केली 1 विकेट आणि आता कॅच देखील घेतल्या. म्हणजे तिन्ही डिपार्टमेंट मध्ये इंडिव्हिज्युअल परफेक्ट त्याचं कंट्रीब्युशन आपण पाहतोय. हो यावेळेस पडल्याच्या नंतर हलका बाहेर निघला. डावकुरात या फलंदाजासाठी हा लेग ब्रेक होता. पडल्याच्या नंतर हलकासा बाहेर निघाला चेंडू. बेनिफिट मिळाला त्याचा बॉलर राजला. एक चेंडू अद्यापही शिल्लक असेल. सफल षटक आपण म्हणू शकतो जिथे फक्त 2 धावा करचा 2 विकेट. शेवटचा बॉल ऑन साइडला वळवला गेला. बॉलर्स बॅक खेळल्यात. मिड ऑन क्लिअर केलं. डीप मध्ये वाईड लॉंग ऑनला बॉल चालला. फंबल झालं. थोडे सेकंडचा कॉल. ओ कॉलिंग चुकली आहे. दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर आणि दैवा बलवंत आहे. नशिबाची साथ आहे आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. षटकाची झाली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपन्न आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती जर आपण पाहिली तर 35 येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 47 ची गरज आहे. दरम्यान आपण पाहिलं तर आता सामना जिंकण्या जवळपास अशक्य झालेला आहे गावदेवी स्पोर्ट्स फळेगावसाठी. कारण अवघ्या 6 चेंडू मध्ये तब्बल 47 का. पहिल्या 24 मध्ये आपण पाहिलं तर 25 आलात, 35 आलात, 35. लक्ष मोठं होतं आणि डोंगराव एवढं लक्ष सर करताना अपयश कुठेतरी डोळ्यासमोर सध्या. ऑन साइडला वळवला फटका चांगल्या गॅप मध्ये पहिल्या टप्प्यावरतील चौकार. धावफलकाचा विचार केला तर या चौकाराच्या मदतीने आपण पाहतो अभि सांगतात 39. रोशन डिसूजा आय थिंक छोट्याशा ब्रेक वरती गेल्यात कारण स्कोररची भूमिका मात्र त्यांच्यावरती जबाबदारी आहे. वैभव भोईर असतील आणि सध्या आमच्या समवेत अनिकेत आहेत. सर्वात जास्त बिझी शेड्यूल त्याचा बदलापूर, टिटवाळ, अंबरनाथ, मुरबाड प्रामुख्याने आपण पाहिलं तर यावेळेस लेग स्टंपच्या वरून बॉल आपण पाहिला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लेग स्टंप वरून गेला बॉल. आपण शफल झाला. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर आपण आलात. नॉन स्ट्रायकिंग एंडचे बॅटर सांगतात की योग्य निर्णय नाही. कौतुक आहे कारण बराचदा कुठेतरी कॉन्ट्रोवर्सी झाली असती पण नॉन स्ट्रायकिंग यांच्या बॅटरने पाहिलं होतं त्यामुळे त्याने लगेच सांगितलं. बॉल मात्र लेग स्टंप वरून गेला. फुल टॉस होता, संधी होती आणि इथे देखील कॅच ड्रॉप. कॅचेस किती ड्रॉप झाला. जर
धावसंख्या 60-65 कुठे असती ना तर भरपूर महाग ठरल्या असता. या फिल्डिंग वरती थोडं लक्ष केंद्रित करावं लागेल कानिफनाथ गोडसईला. एकता स्पोर्ट्स गोडसईचा या स्पर्धेच्या बाहेर आणि काही दिवसातच एकता चषक देखील आपल्याला पाहायला मिळेल. 16 ते 19 फेब्रुवारीला विसरू नका, ती स्पर्धा देखील चांगली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय औपचारिकता पूर्ण, सामना संपलाय, मॅच फिनिश. आणि हा सामना इथे जिंकलाय तो अर्थातच कानिफनाथ स्पोर्ट्स गोडसईनं. अभिनंदन कानिफनाथ स्पोर्ट्स गोडसई आणि हार्ड लक. या स्पर्धेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवलात याबद्दल आपलं कौतुक. आणि आबा टीम गावदेवी फळेगाव, चला दोन्ही संघ लाईनअप करायचं, शेकहँड करायचं आणि मगच हे मैदान सोडायचं.